आताच आपले महाविकास आघाडीचे नेते राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जिल्हाभरामध्ये महाविकास आघाडी ही नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे आणि त्याच प्रकारे चिखली शहरामध्ये सुद्धा ही निवडणूक संपन्न होत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, याचाच दुसरा बोलका अर्थ असा आहे की या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टी असेल, इतर मंडळी असतील, त्यांना स्वबळावर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही। त्यांना राज्याचे प्रमुख या ठिकाणी बोलवून गावाला निधी पुरवू, आम्हाला निवडून दिलं तर तुमचा निधीचा महापूर आणू, अशा प्रकारच्या वल्गना कराव्या लागल्या। म्हणून स्थानिक प्रश्नासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या, स्थानिक पुढाऱ्यांनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे। बाहेरच्यांची येण्याची काही गरजही नव्हती, परंतु निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, हार त्यांना जवळजवळ दिसत आहे। मी कालही खामगाव असेल, शेगाव असेल, जळगाव जामोद असेल, या घाटाखालचाही दौरा केला। सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आणि घाटावर सुद्धा अतिशय चांगलं वातावरण आहे। आणि त्याच प्रकारे आपल्या गावामध्ये एक मोठं शहर, 50% शहर तर आता मागच्या या 15-20 वर्षामध्ये वाढलेलं आहे। नवीन लेआउट झाले, नवीन प्लॉटिंग झालं, त्या ठिकाणी लोक घरं बांधतायत, परंतु कुठल्याच प्रकारच्या नागरिक सुविधा नाही। ह्या सगळ्या पुरवण्यासाठी ग्रामीण भागातले प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक आलेले आहेत। नोकरीच्या निमित्तानं असतील, व्यवसायाच्या निमित्तानं असतील, शिक्षणाच्या निमित्तानं असतील, या सर्वांना सुविधा पुरवण्याकरता आम्ही सर्वच जण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून वचनबद्ध आहोत। आमच्या महाविकास आघाडीला आपण चिखलीकरांनी भरघोस मतांनी निवडून द्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो। त्या बदल्यामध्ये आपले जे जे काही नागरीकरणाचे, शहरीकरणाचे, सौंदर्यीकरणाचे प्रश्न असतील ते आम्ही निश्चित सोडू असं वचनही या ठिकाणी देतो। धन्यवाद।